महाड परिसरामध्ये बेस्ट फूड एकाच जागी कुठे चांगलं मिळालं असेल माहितीये का? तर ते आहे नांगलवाडीला. कारण नांगलवाडीला ना मांडे वडापावचं दुकान आहे. तिथे तुम्हाला वन ऑफ दी बेस्ट महाडचा वडापाव मिळतो. एकदम मोठा वडापाव असतो, टेस्टला पण चांगला असतो आणि क्रिस्पी लेअर आणि प्लस हिरवी चटणी. खरंच एकदम युनिक टेस्ट. म्हणजे माझा मुंबईचा मित्र पण आहे अक्षय, तो आला ना का आम्ही स्पेशली 16 किलोमीटर लांब फक्त आणि फक्त मांडे वडापाव खायला जातो नांगलवाडीला. तर असा तो वडापाव आहे. आणि मांडे वडापावच्या समोर त्या लाईनलाच एक राईट साईडला पाणीपुरीवाल्याचं दुकान लागतं संध्याकाळचं. तर तिथे तुम्ही समोसा नक्की ट्राय करा. तो समोसा मला फार आवडतो, कारण त्या समोसा मध्ये ते असे रगडा टाकून देतात जो पाणीपुरीचा असतो ना, तर तो आणि तो स्मॅश करून जो देतात ना, तर तो मला समोसा मस्त वाटतो. फार एकदम तेलकट लागत नाही आणि प्लस तो रगड्याचा फ्लेवर पण आहे, तो पण त्या समोस्याला खूप युनिक बनवतो. म्हणून मला महाडमध्ये कुठे समोसा खायचा असेल तर मी नांगलवाडीलाच जातो. तो एक नक्की ट्राय करा. आणि प्लस नांगलवाडीमध्ये अजूनच त्या समोसाच्या बाजूलाच मंचुरियनचं पण दुकान आहे. तर ते मंचुरियन पण खरंच खूप मस्त लागतं. दोन्ही पण संध्याकाळचं ओपन होतं. तर ते मंचुरियन मोठं असतं, रेड कलरचं असतं आणि फार क्रिस्पी असतं. कारण बाकीचे जे मी मंचुरियन खातो ना इतर कुठे, खूप नरम असतात किंवा ते स्टिक टाकून एकदम स्पंज सारखे लागतात ना, तशा टाईपचे असतात. पण हे असतं, हे एक असं क्रिस्पी असतं. तर तो फ्लेवर मला फार आवडतो. तसं हे रेड मंचुरियन असतं. तर हे नक्की ट्राय करा. म्हणून महाड मधील वन ऑफ दी बेस्ट जागा फूड साठी जर म्हटलात तर ती नांगलवाडी आहे. आणि तिथे गेलात ह्या गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही जर महाडचे नसाल आणि बाहेरून कुठून येत असाल आणि मुंबई गोवा हायवे जर तुम्ही प्रवास करत असाल तर ह्या जागी नक्की जा. पण मांडे वडापाव सकाळ ते संध्याकाळ असतो 6-6:30 वाजेपर्यंत. पण हे जे दोन प्लेसेस इतर सांगितले, मंचुरियन आणि समोसा, ह्या फक्त तुम्हाला संध्याकाळी 4 नंतरच बघायला भेटतील. तर अशाच व्हिडिओसाठी तुम्ही मला फॉलो नक्की करून ठेवा. आणि अजून जर तुमच्याकडे काही रिकमेंडेशन असतील की नांगलवाडीमध्ये अजून काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या की हायवेच्या जवळच आहेत, तर मला नक्की सांगा.